नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नवीन टॉपिक बघणार आहोत पॉलिटी लेक्चर 4 मध्ये. पाठीमागच्या 3 लेक्चरमध्ये आपण संविधान सभा स्थापना व पार्श्वभूमी, दुसऱ्या लेक्चरमध्ये पार्ट 2 बघितला त्याचा, तिसऱ्या लेक्चर्समध्ये आपण महत्त्वाचे 15 महिला बघितल्या, घटना समितीमध्ये सामील असलेल्या 15 महिला. आता हे चौथं लेक्चर आपण घेणार आहे पॉलिटी 4 मध्ये संविधान सभा किंवा घटना समितीच्या प्रमुख समित्या व त्यांचे अध्यक्ष. यामध्ये बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारलेला आहे की घटना समितीमध्ये किती प्रमुख समित्या होत्या. तर घटना समितीमध्ये प्रमुख 8 समित्या होत्या. तसेच काही दुय्यम किंवा इतर समित्या होत्या. प्रमुख 8 समित्या होत्या, दुय्यम इतर किंवा तात्पुरत्या समित्या होत्या 13 आणि काही उपसमित्याही होत्या. अशा मिळून 13 अधिक 18 असे मिळून 21 होतात. काही ठिकाणी 22 ही उल्लेख आहे. तर प्रमुख 8 समित्या होत्या व इतर दुय्यम 13 समित्या होत्या. हे दोनच महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. आता आपण या सर्व समित्या बघणार आहोत, समित्या आणि त्याचे अध्यक्ष. आता जी पहिली जी महत्त्वाची समिती आहे मसुदा समिती, तिला हिंदीमध्ये प्रारूप समिती असे म्हणतात, इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग कमिटी. ही सर्वात महत्त्वाची समिती आहे. त्या समितीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सर्वात महत्त्वाची समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वात महत्त्वाची समिती आहे. आता हे मसुदा समितीचे डिटेल्स जे काय आहे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की एकूण 7 सदस्य होते, अध्यक्षासहित 7 सदस्य होते. ते कोणकोणते सदस्य होते वगैरे ही सहित आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. मसुदा समिती किंवा प्रारूप समिती, ड्राफ्टिंग कमिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 नंबरची समिती आहे कामकाज किंवा हिंदीमध्ये त्याला कार्यसंचालन समिती असे म्हणतात. 2 नाव आहेत, त्यामुळे मी दोन्ही नावे इथे एकत्र घेतलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी मराठीमध्ये नाव आहे, हिंदीमध्ये नाव. बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होते प्रारूप कुठलं आणि मसुदा कुठलं. तर दोन्ही नाव एकच आहे. आपल्याला दोन्ही लँग्वेजमध्ये माहीत पाहिजे किंवा इंग्लिशमध्येही आपल्याला माहीत पाहिजे. तर कामकाज समिती, कार्यसंचालन समितीचं त्याचं काय आहे, के एम मुन्सी या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यानंतरची झेंडा समिती, फ्लॅग समिती, झेंडा समितीचं जे बी कृपलानी त्याचा अध्यक्ष आहे. मी ग्रुप केलेले आहेत, 7-8 ग्रुप केलेले आहेत. त्या पद्धतीनेच लक्षात ठेवा. सर्व समित्या इथं मी कव्हर केलेले आहे. जो मोठा ग्रुप आहे 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर या विशेष महत्त्वाच्या समिती आहेत. त्या ग्रुपच्या मी हिंट्सही देणार आहे डिटेलमध्ये. फक्त तुम्हाला 5 ते 6 हिंट्स लक्षात ठेवावं लागणार आहे. पहिल्यांदा मी नावं डिटेल्समध्ये देतो, समिती आणि अध्यक्ष. त्यानंतर मी शेवटी हिंट्स तुम्हाला सांगतो, शॉर्टकट्स. सुकाणू समिती आहे, संचालन समिती, कार्यपद्धती किंवा कामकाज प्रक्रिया नियम समिती, वित्त व स्टाफ म्हणजेच कर्मचारी समिती, लेखा समिती व राष्ट्रध्वजासंबंधित तदर्थ समिती. असं 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एकूण 6 समिती आहेत. या 6 समितीचा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. आता सुकाणू समितीविषयी आपल्या 12वीच्या स्टेट बोर्डच्या परीक्षेमध्ये आन्सर के एम मुन्सी वगैरे दिलेले आहे, पण ते चुकीचं आहे. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादच आहे. तर सहाय्यक पूर्व परीक्षा 2013 हा प्रश्न आलेला आहे आणि आयोगाने त्याचे उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद असेच दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही ते करेक्शन करून घ्या. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादच आहेत आणि आयोगामध्ये हा प्रश्न आलेला आहे 2013 सहाय्यक पूर्व परीक्षा. त्यानुसार ते करेक्शन करून घ्या. संचालन समिती, कार्यपद्धती किंवा कामकाज प्रक्रिया नियम समिती, वित्त व स्टाफ म्हणजेच कर्मचारी समिती, लेखा समिती, नंतर राष्ट्रध्वजासंबंधित तदर्थ समिती. या सर्वांचा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. या 6 समित्या आहेत.
त्यानंतरचं संघराज्य, केंद्रीय राज्यघटना. राज्यघटना म्हणजे संविधान समिती. दोन नाव आहेत, राज्यघटना समिती येते किंवा संविधान समिती. संघराज्य म्हणजेच केंद्रीय, संघराज्य ऑब्लिक केंद्रीय, राज्यघटना किंवा संविधान समिती, संघराज्य ऑब्लिक केंद्रीय, ऊर्जा समिती किंवा हिंदीमध्ये याला संघ शक्ती समिती म्हणतात. संघराज्य अधिकार समिती किंवा राज्य समिती किंवा राज्यांच्या चर्चेसाठी असणारी समिती, घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती. ही 1, 2, 3 आणि ह्या 4 महत्त्वाच्या समित्या आहेत. 4 महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्ष आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. पहिला राजेंद्र प्रसाद, पहिला राष्ट्रपती घेतलेले आहेत, त्यानंतर पंतप्रधान. आपल्याला याचे हिंट्स द्यायचे आहेत, त्याप्रमाणेच लक्षात ठेवा, म्हणजे अतिशय सोप्या भाषेत तुमचं परफेक्ट लक्षात राहील. आता 6वा ग्रुप दिलेला आहे, प्रांतीय किंवा प्रांतिक, राज्यघटना किंवा संविधान समिती, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक हक्क सल्लागार समिती. या समितीच्या 5 उपसमित्या होत्या, त्यापैकी 2 महत्त्वाच्या आहेत. मूलभूत हक्क उपसमिती, हे जे नाव आहे त्याच्यावरच 2 उपसमिती आहेत. मूलभूत हक्क मुख्य समिती आहे, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक हक्क सल्लागार समिती, मूलभूत हक्क उपसमिती व अल्पसंख्याक हक्क उपसमिती. मुख्य समितीचे 2 उपसमिती आहेत, त्याचे आपण अध्यक्ष बघणार आहे. आता प्रांतीय राज्यघटना समिती किंवा मूलभूत हक्क व अल्पसंख्याक हक्क समितीचे अध्यक्ष, या 2 समित्यांचे अध्यक्ष. हा भाग वेगळा करा. या 2 समित्यांचे अध्यक्ष कोण आहेत? वल्लभभाई पटेल. या 2 समित्या, मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी आणि अल्पसंख्याक हक्क उपसमिती एच.सी. मुखर्जी. त्या उपसमित्या ह्या 2 मुख्य समित्या, या 2 समित्यांचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल आहेत. त्यानंतर 7 नंबर गृह समिती, हिंदीमध्ये याला आवास किंवा सदन समिती असे म्हणतात, आणि प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समिती. अशा 2 समित्यांचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या, बी पट्टाभी सीतारामय्या. शेवटी दिल्या भाषावर प्रांतासंबंधी समिती. भाषावर प्रांत रचना आयोग ते वेगळं आहे, 1953 ला फाजल अली कमिशन आहे, ते आयोग आहे, ते वेगळे आहे. त्याच्यापूर्वी 1948 ला S.K. दार समिती नेमली, भाषावर प्रांतासंबंधी समिती. S.K. दार अध्यक्ष आहे त्याचे. बाकी अजून एक समिती उपसमिती आहे, ही मुख्य समिती, वित्त व स्टाफ किंवा कर्मचारी समिती. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. या समितीची मी स्टार केलेले आहे. या 2 समितीच्या उपसमित्या आहेत, वित्त व स्टाफ उपसमिती. या समितीचे अध्यक्ष, वित्त व स्टाफ उपसमितीचे अध्यक्ष A.L. सिन्हा. आता तुम्हाला सर्व अध्यक्ष दिलेले आहेत. शॉर्टकट मध्ये हे कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. 5 हिंट्स महत्त्वाचे लक्षात ठेवायचे, बाकी हा टॉपिक परफेक्ट तुमच्या लक्षात राहील. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे तर तुम्हाला परफेक्ट सर्वांना माहीत आहे, त्यामुळे याची काही हिंट्स करण्याची आवश्यकता आपल्याला नाही. प्रारूप समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कामकाज कार्य संचालन समिती K.M. मुन्शी. मुन्शी म्हटल्यानंतर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पिक्चरमध्ये वगैरे तुम्हाला पाहायला मिळते की मोठी हवेली असते आणि त्या सर्व लेखाजोखा वगैरे मुन्शी पाहत असतो. तर ह्याला हिंट्स काय लक्षात ठेवायचे? मुन्शीचे कामकाज, मुन्शीचे कामकाज असं हिंट्स लक्षात ठेवा. मुन्शीचे कामकाज म्हणजे K.M. मुन्शी कामकाज समिती किंवा कार्य संचालन समिती.
त्यानंतर तिसरा झेंडा समिती आहे, फ्लॅग कमिटी, जेबी कृपलानी. जेबी कृपलानी 2 वेळा आलेले आहेत, झेंडा समितीमध्ये आलेले आहेत आणि मूलभूत हक्क उपसमिती जेबी कृपलानी असं 2 वेळा, दोन्ही एकत्रच हिंट्स मी देणार आहे. जेबी लक्षात ठेवा, जेबी. आपण काय करायचं हिंट्स तयार करताना, काही पिक्चरमध्ये कन्वर्ट करायचे, चित्र तयार करायचे, जेणेकरून हिंट्स जास्त दिवस आपल्याला लक्षात राहते, किंवा इनिशियलवरून, किंवा ती हिंट्स अतिशय कॉमेडी असावी, त्यामध्ये चित्र असावे, त्यामुळे आपल्याला परफेक्ट लक्षात राहते आणि शेवटपर्यंत लक्षात राहते. 15 ते 20 वर्षसुद्धा आपल्याला हिंट्स लक्षात राहते सहज, अतिशय सोपं. हिंट्स ही अतिशय मोठी करायची नाही, मोठी केल्यामुळे मूळ डाटाच आपल्या सहज लक्षात राहतो. हिंट्स करायची काय आवश्यकता. बऱ्याच ठिकाणी मला असं पाहायला मिळालं की एवढं मोठे हिंट्स केलेले आहे की मूळ डाटाच विसरून जातो. तर आपल्याला हिंट्स फार अतिशय सोपी, कॉमेडी पाहिजे, त्यात चित्र ॲड पाहिजे, अशा पद्धतीने करायचे. जेबी म्हटलं की लक्षात ठेवा, जेबीचा जेसीबी लक्षात ठेवा. आपण सी मध्ये ॲड करतो कनेक्टेड वर्डसाठी. जेबी म्हणजे जेसीबी, जेसीबी म्हणजे पोकल्या वगैरे असं. जेसीबी, जेसीबीने मूलभूत हक्काच्या उपसमितीचा झेंडा रोवला. जेसीबी मोठं पोकल्यानं आणलं, त्याने जेसीबीने मूलभूत हक्काच्या उपसमितीचा झेंडा रोवला म्हणजे दोन्ही समित्या आपण ॲड केलेल्या. मूलभूत हक्काची उपसमिती आहे जेबी कृपलानी, त्यानंतर झेंडा समिती जेबी कृपलानी. जेसीबीने पोकल्यानं आणलं मोठं, जेसीबी उकरलं आणि त्यामध्ये झेंडा रोवला. कोणत्या समितीचा झेंडा रोवला तर जेसीबीने मूलभूत हक्काच्या उपसमितीचा झेंडा रोवला. दोन्ही समित्या यामध्ये आलेल्या आहेत. जेसीबी म्हणजे जेबी कृपलानी, मूलभूत हक्काची उपसमिती आणि झेंडा समिती, या 2 समितीचे अध्यक्ष कोण आहेत. जेबी म्हणजे जेबी कृपलानी. जेसीबीने मूलभूत हक्काच्या उपसमितीचा झेंडा रोवला, असा मोठा झेंडा खड्ड्यामध्ये रोवला, असं जेसीबीने खड्डा उठतो, असं चित्रामध्ये लक्षात ठेवायचं. इथं उपसमिती लक्षात ठेवा, कारण मुख्य समितीचे अध्यक्ष इथं कोण आहेत, वल्लभभाई पटेल. 2 हिंट्स दिले. मुन्शीचे कामकाज, जेसीबीने मूलभूत हक्काच्या उपसमितीचा झेंडा रोवला. तिसरा आहे राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसादचे हिंट्स काय लक्षात ठेवायचं आहे. राजेंद्रची सुसंच कार्य, वित्तलेखा, राष्ट्रध्वज समिती. राजेंद्रची सुसंच कार्य, वित्तलेखा, राष्ट्रध्वज समिती. वरच्या हिंट्समध्ये जेसीबी लक्षात ठेवा, चित्र. खालच्या हिंट्समध्ये राष्ट्रध्वज लक्षात ठेवा, राष्ट्रध्वज. राजेंद्रची सुसंच कार्य, वित्तलेखा, राष्ट्रध्वज समिती. यामध्ये राजेंद्र प्रसादच्या 6 समित्या आहेत. राजेंद्र म्हणजे राजेंद्र, सुसंच कार्य म्हणजे काय, सुकाणू समिती, त्यानंतर संचालन समिती, त्यानंतर कार्यपद्धती किंवा कामकाज प्रक्रिया नियम समिती. हे नुसतं कामकाज समिती आहे. इथं कामकाज प्रक्रिया शब्द आहे आणि नियम शब्द आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. कार्यपद्धती, कामकाज प्रक्रिया आणि नियम समिती. तर फक्त कामकाज समिती आहे किंवा कार्यसंचालन, दोन्ही वेगळ्या समिती आहेत. हे शब्द आले पाहिजे. कार्यपद्धती, पद्धती, प्रक्रिया किंवा नियम समिती असे शब्द आले की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. वित्त व स्टाफ समिती, वित्त घेतलेले आहे आपण आणि लेखाही घेतलेले आहे, आणि राष्ट्रध्वजा समिती, तदर्थ समिती, अशा एकूण 6 समित्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. राजेंद्रचे सुसंच कार्य, वित्त लेखा, राष्ट्रध्वज समिती, ही हिंट्स लक्षात ठेवा. आणि वित्त व स्टाफची उपसमिती पण आहे, तर मी दिलेलं आहे. वित्त व स्टाफ उपसमिती AL सिन्हा आहे, त्याला हिंट्स काय लक्षात ठेवायचं. वित्त व स्टाफ राजेंद्र सिन्हा, वित्त व स्टाफ राजेंद्र सिन्हा. वित्त व स्टाफ या 2 समिती आहेत, एक मुख्य समिती आहे, एक उपसमिती आहे. मुख्य समितीचा अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आहे, उपसमितीचा अध्यक्ष सिन्हा, AL सिन्हा, असं लक्षात ठेवा. त्याला हिंट्स. आता 5वा ग्रुप आला, संघराज्य केंद्रीय राज्यघटना समिती. आता संघराज्य म्हटलं की लक्षात ठेवायचा, पंडित नेहरू हे जवाहरलाल नेहरू हंगामी मंत्रिमंडळाचे अध्यक्ष होते, पंतप्रधान होते, त्यामुळे तो मंत्रिमंडळाचे अध्यक्ष म्हणजे त्या संघाचा मुख्य.
सगळं संघाचा प्रमुख या अर्थाने लक्षात ठेवायचं. पंडित नेहरूंच्या समित्यामध्ये सगळ्या समित्यामध्ये संघ हा शब्द येतो, संघ येतो, संघ राज्य किंवा केंद्रीय हा शब्द येतो. मेन संघाचा प्रमुख या नात्यात संघ राज्य किंवा केंद्रीय. संघ राज्य, संघ राज्य हे लक्षात ठेवा. संघ राज्य, संघ राज्य, संघ राज्य. हे संघ हा शब्द पंडित नेहरूंच्या सर्व समित्यामध्ये आहे. संघ संघाचा प्रमुख या नात्यात. संघ राज्य केंद्रीय राज्यघटना किंवा संविधान समिती, संघ राज्य अगदी केंद्रीय ऊर्जा समिती किंवा हिंदीमध्ये संघ शक्ती समिती, संघ राज्य अधिकार समिती, राज्य समिती किंवा राज्यांच्या चर्चेसाठी समिती, घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती. पंडित जवाहरलाल नेहरूंचा केंद्रीय संविधान ऊर्जा संघ प्रांतांच्या चर्चेसाठी व मसुदा परीक्षणासाठी जाणार. आपण हिंट्स काय घेतलेले आहेत? इतर राज्यांच्या करा, ठीक आहे. 5 नंबरचं आपण पाहायला लागलोय. पंडित नेहरूंचं काय हे लक्षात ठेवायचं. नेहरूंचा केंद्रीय संविधान ऊर्जा संघ, संविधान ऊर्जा संघ राज्यांच्या चर्चेसाठी व मसुदा परीक्षणासाठी जाणार. हे हिंट्स आहे. नेहरूंचा केंद्रीय संविधान ऊर्जा संघ. संघ म्हणजे लक्षात ठेवा की नेहरू, पंडित नेहरू, पंडित नेहरूंचा हा संघ आहे. कसा संघ आहे? केंद्रीय संविधान ऊर्जा संघ आहे. संविधान ऊर्जा संघ मंत्रिमंडळाचे अध्यक्ष होते, म्हणजे संघाचे प्रमुख होते. केंद्रीय संविधान ऊर्जा संघ, त्यामध्ये ऊर्जा आहे, एनर्जी आहे. केंद्रीय ऊर्जा संघ राज्यांच्या चर्चेसाठी व मसुदा परीक्षणासाठी जाणार. नेहरूंचा केंद्रीय संविधान ऊर्जा संघ राज्यांच्या चर्चेसाठी व मसुदा परीक्षणासाठी जाणार. नेहरूंचा केंद्रीय म्हणजे काय आहे तर केंद्रीय संविधान समिती किंवा राज्य घटना समिती. संघ राज्य किंवा केंद्रीय हा शब्द कॉमनच आहे. ऊर्जा समिती, केंद्रीय राज्यघटना घेतलेली आहे, केंद्रीय ऊर्जा समिती घेतलेली आहे, बरोबर आहे. परत संघ आलेला आहे, केंद्रीय राज्यघटना किंवा संविधान समिती, परत केंद्रीय ऊर्जा समिती, परत संघ राज्य जी तिसरी आहे, संघ राज्य अधिकार समिती, केंद्रीय संविधान ऊर्जा संघ. तर संघ राज्य अधिकार समिती म्हणजेच काय? संघ राज्य अधिकार समिती म्हणा किंवा दुसऱ्या भाषेत राज्य समिती किंवा राज्यांच्या चर्चेसाठी असणारी काय समिती, कुठलीही ही किंवा ही. आणि शेवटी घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती, मसुदा परीक्षण करण्यासाठी असणारी विशेष समिती. नेहरूंचा केंद्रीय संविधान ऊर्जा संघ राज्यांच्या चर्चेसाठी व मसुदा परीक्षणासाठी जाणार. केंद्रीय किंवा संघराज्य राज्यघटना संविधान समिती, केंद्रीय ऊर्जा समिती, संघराज्य अधिकार समिती किंवा राज्यांच्या चर्चेसाठी असणारी समिती व मसुदा परीक्षण असणारी समिती. आता 6 नंबर बघणार, प्रांतिक राज्यघटना संविधान समिती. कुठली असते? राज्यघटना समिती किंवा दोन्हीचा अर्थ एकच आहे. आणि सर्वात महत्त्वाचे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक हक्क सल्लागार समिती. या समितीच्या 5 उपसमिती होत्या, त्यापैकी 2 आपण घेतलेल्या आहेत.
आता मूलभूत हक्क, वल्लभभाई पटेलांचं महत्त्वाचं कार्य आहे की ते प्रांतांना संस्थानांना विलिनीकरण मोहीम राबवली महत्त्वाची. बरेच संस्थांनी जवळजवळ 565 संस्थांनी त्यांनी भारतामध्ये विलीन केली. वल्लभभाई पटेलांचं हे मुख्य कार्य. तर काय लक्षात ठेवायचं, वल्लभ पटेलांचे प्रांतीय मूल अल्पसंख्याक होते. हे हिंस लक्षात ठेवा. पटेलांचे प्रांतीय मूल अल्पसंख्याक होते म्हणायचे. पटेलांचे प्रांतीय मूल अल्पसंख्याक होते. पटेल म्हणजे वल्लभभाई पटेल. प्रांतीय म्हणजे काय, प्रांतीय संविधान किंवा राज्यघटना समिती. मूल म्हणजे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक अधिकार. अल्पसंख्याक हक्क अधिकार सल्लागार समिती. अल्पसंख्याक हक्क किंवा अधिकार दोन्ही एकच आहे. अल्पसंख्याक हक्क किंवा अधिकार सल्लागार समिती. पटेलांचे प्रांतीय मूल अल्पसंख्याक होते. पटेल प्रांतिक राज्यघटना समिती, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती. परत मूलभूत वरून एक उपसमिती आहे, अल्पसंख्याक वरून एक उपसमिती आहे. मूलभूत हक्क उपसमिती दिलेला आहे. JCBने मूलभूत हक्काच्या उपसमितीचा झेंडा लावला. JCBने दोन्हीचं JB कृपलानी, मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी, अल्पसंख्याक हक्क उपसमिती HC मुखर्जी. ह्याला हेच काय घ्यायचं की अल्पसंख्याकांचे हक्क उपस मुखर्जी. अल्पसंख्याकांचे हक्क उपस मुखर्जी. आता इथं झेंडा रोवलेला आहे आणि इथं उपसायचा आहे मुखर्जी. असं दोन्ही कनेक्टेड लक्षात ठेवा. अल्पसंख्याकांचे हक्क उपस म्हणजे उपसमिती. ही कोण आहे, त्याचे अध्यक्ष HC मुखर्जी. आता गृह समिती, हिंदीमध्ये त्याला काय म्हणतात, आवास किंवा सदन समिती. आणि प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समिती. याचे अध्यक्ष कोण आहेत, B. पट्टाभी सीतारामय्या. आता हेच काय लक्षात ठेवायचे, प्रांताच्या मुख्य आयुक्ताच्या गृहाचा पट्टा रंग सीतारामय्या. सीतारामय्याला काय काम द्यायचंय तुम्ही, प्रांताच्या मुख्य आयुक्ताच्या गृहाचा पट्टा रंग सीतारामय्या. प्रांताच्या मुख्य आयुक्ताच्या गृहाचा पट्टा रंग सीतारामय्या. म्हणजे दोन समिती आहेत, प्रांताच्या मुख्य आयुक्ताची समिती आणि गृह समिती. हे पट्टा म्हणजे कोण आहे, पट्टाभी सीतारामय्या. या व्यक्तीला आपण काम द्यायचं आहे. प्रांताच्या मुख्य आयुक्ताच्या गृहाचा पट्टा रंगव सीतारामय्या. ही लक्षात घ्या दोन. आणि भाषा व प्रांतासंबंधी समिती SK दास. ह्याला काय, भाषावार किंवा भाषेचे दार उघडणे म्हणायचं. भाषेचे दार उघडणे. भाषावार प्रांतासंबंधी समिती SK दास. ते दार आयोग आहे 48चा. हे लक्षात राहायचं. मी 5 ते 6 हिंट सांगितलेले. पहिली जी समिती सांगितलेली आहे महत्त्वाचे सर्वात, ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समिती, प्रारूप समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याची हिंट्स काय देण्याची आवश्यकता नाही, सर्वात महत्त्वाचे सर्वांना माहीत आहे. दुसरी कामकाज समिती आहे आणि KM मुन्शीचे कामकाज, असं लक्षात ठेवा. तिसरं मी तिला ग्रुप दिलेला आहे JB कृपलानीचा. JB कृपलानीच्या 2 समिती आहेत, एक झेंडा समिती आणि दुसरी मूलभूत हक्क उपसमिती. तर मी हिंट्स दिलेले आहे. JCBने मूलभूत हक्काच्या उपसमितीचा झेंडा रोवला. JCBने म्हणजे पोकल्याने. असे चित्र कन्वर्ट करून लक्षात ठेवा, चित्रामध्ये तुम्हाला परफेक्ट लक्षात. JCBने कशाचा झेंडा रोवला, मूलभूत हक्काच्या उपसमितीचा झेंडा रोवला JCB. तर JB कृपलानीच्या ह्या 2 समिती. तिसरं दिलेलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसादाचं दिलेलं आहे. चौथं दिलेलं आहे 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 6 समिती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसादाच्या. राजेंद्रची सुसंच कार्य वित्त लेखा. राजेंद्रची सुसंच कार्य वित्त लेखा राष्ट्रध्वज समिती. यामध्ये 6 समिती आहेत. सुसंच कार्यामध्ये दिलेले आहे, वित्त लेखा दिलेले आहे, वित्त व स्टाफ आणि लेखा वेगळे आहे लेखा. आणि राष्ट्रध्वज समिती तदर्थ समिती. या राजेंद्र प्रसादाच्या 6 समिती आहेत. परत महत्त्वाचं पंडित जवाहरलाल नेहरू दिले आहेत, त्याच्या 4 समिती दिलेल्या. नेहरूंचा केंद्रीय संविधान ऊर्जा संघ, केंद्रातील संविधानाचा ऊर्जा असल्याचा म्हणजे संविधान तयार करण्यासाठी लागणारा ऊर्जावान संघ. नेहरूंचा केंद्रीय ऊर्जा संघ.
प्रांतांच्या चर्चेसाठी व मसुदा परीक्षणासाठी जा. पुढची हिंट्स दिलेले आहे वल्लभभाई पटेलांचे. पटेलांचे प्रांतीय मूल अल्पसंख्याक होते. पटेलांचे प्रांतीय मूल अल्पसंख्याक होते. प्रांतीय म्हणजे प्रांतीय राज्यघटना किंवा संविधान समिती, मूल म्हणजे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती, या दोन समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. त्याची उपसमिती दिलेली आहे जे.बी. कृपलानी, JCBने मूलभूत हक्काच्या दृष्टीने झेंडा लावला. आणि याची मुखर्जी हिंट्स दिलेले आहे अल्पसंख्याकांचे हक्क, उपसमुखर्जी अल्पसंख्याकांचे हक्क उपसमिती, उपसमितीचे अध्यक्ष म्हणजे JC मुखर्जी. शेवटी दिलेल्या आहे पट्टाभी सीतारामय्याच्या दोन समित्या दिलेल्या आहेत. प्रांतांच्या मुख्य आयुक्तांच्या घराचा पट्टा रंगव सीतारामय्या. प्रांताच्या मुख्य समितीच्या घराचा पट्टा रंगव सीतारामय्या. पट्टाभी सीतारामय्या या दोन समित्या आहेत. शेवटी भाषेचे दार उघडले. भाषावर प्रांतासंबंधी जी समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत SK दास. अतिशय महत्त्वाच्या हिंट्स दिलेल्या आहेत. त्या फास्टमध्ये तुम्ही फक्त ह्या हिंट्स 2-3 वेळा रफवरती लिहून काढायचे आहेत, आपल्या ग्रुपमध्ये डिस्कस करायचे आहेत, 2-3 वेळा बोलायचे आहेत, त्यामुळे ते परफेक्ट लक्षात राहतील. नंतर याविषयी जे काही प्रश्न येतील तुमचा एक यातील मास जाणार. त्यानंतरचं लेक्चर आपण मसुदा समितीवर घेणार आहे. त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये पुढच्या लेक्चर्समध्ये देणार आहे. तोपर्यंत सर्वांना ऑल दी बेस्ट. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.